नमस्कार. जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे. आज मी फोडणीचा भात करणार आहे, साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपटीत असा होणारा. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कसं बनवायचं ती पण बघूया कमी वेळेत अगदी. फोडणीचा भात करण्यासाठी मी कोलम तांदूळ घेतलेले आहे, स्वच्छ निवडून घेतलं होते बघा. मी अर्धी वाटी घेतलेले. तुम्हाला जर जास्त वाढवायचं असलं तर वाटी भरून घेतलं तरी पण चालेल तांदूळ. मी थोडंसं कमी क्वांटिटी करणार आहे भाताची म्हणून मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे. आणि जास्त होतं बरं का याचा भात, म्हणजे भरपूर भात होतं. आता हे बाजूला ठेवूया. धुवायचं आहे अगोदर, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. ते बघा तांदूळ स्वच्छ धुतलेलं आहे ते. आता काय करायचं, हे बाजूला ठेवून देते. काय साहित्य मी कट करून घेतलेलं आहे ते. कांदा एक छोटा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, टमाटे एक कट करून घेतलेला आहे, एक बटाटा कट करून घेतलेला आहे. तुम्हाला अजून जास्त तुम्हाला ह्याच्यामध्ये कोबी फ्लावर टाकायचं असला, वाढवायचं असलं तर वाढवू शकता. आता हे बाजूला ठेवूया. दोन गरम करायला ठेवली. आता याच्यात तेल टाकून घ्यायचं. दोन पळी मी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं असं तापू द्यायचं. थोडीशी बघा मोहरी टाकायची. मोहरी तडतड ओढू द्यायची चांगली. मोहरी तडतड उडलेली आहे. आता याच्यात जिरं टाकायचं थोडंसं. लसूण ठेचून घेतलेला आहे, आलं लसणाची पेस्ट केलेली आहे. कांदा टाकायचा, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं कांदा आणि लसूण, आणि लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. उन्हाळ्यात तसं काही खावं वाटत नाही. चपाती अजिबात खावं वाटत नाही, चपाती भाजी तर अजिबात खावं वाटत नाही. त्यामुळे मी आपलं साधा सरळ भात केलेला आहे. चांगला लाल होईपर्यंत असं तळून घ्यायचा, कच्चा बिलकुल नाही ठेवायचा. भाजलेला आहे. आता याच्यामध्ये टमाटर टाकायचं. टमाटर चांगलं पाणी होईपर्यंत परतून घ्यायचं बरं का. म्हणजे कांदा पण भाजला जातोय आणि टमाटर पण भाजलं जात आहे. कांदा कसा थोडासा कच्चा ठेवायचा, म्हणजे टमाटर आणि कांदा सगळंच भाजलं जाते. नाही तर काय होतंय, कांदा जास्त लाल भाजला परत टमाटर टाकलं ना तर मग कांदा करपून जातो. त्यामुळे कांदा थोडासा कच्चा ठेवायचा आणि चांगलं असं परतून घ्यायचं पाणी होईपर्यंत. हे बघा सगळी जिन्नस मी लाल होईपर्यंत हे केलेलं तळून घेतलेले ते बटाट टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बटाट थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं, खायला खमंग असं लागतं. आता याच्यात काय मसाले टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकलेली, थोडंसं तिखट, लाल तिखट घरचंच आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी राहिले. आता याच्यात टाकायचे ते भाताला. चला आता याच्यात टाकणार आहे मसाला पूर्ण ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे दुसरा कोणताही थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे पाण्यात. कोथिंबीर टाकते थोडीशी.
उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये धुतलेलं तांदूळ आहे ना ते टाकून घ्यायचं आहे साध्या आणि सोप्या पद्धतीनं. काय त्याला फोडणीचा भात करायला काही झंझट नाही, काय नाही. तर तांदूळ मिक्स करून घ्यायचं त्यावर. हे बघा आता शिजलाय का बघायचंय. आदनं मधनं ह्याला चेक करायचं आहे. असं मिक्स सगळा करून घ्यायचा म्हणजे मसाला मिक्स होतो सगळ्या भातामध्ये. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे. अजून एकदा झाकून ठेवते. बघा भात असं शिजलेला आहे, मस्त शिजलेला आहे. मी ह्याच्यात पाणी हे काही ओतलेलं नाही. नंतर ना 1 ग्लास पाणी होतं ना तेवढ्यावरच भात शिजलेला आहे. खमंग असं वास म्हणजे हे झालेलं. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. या मग गरम गरम असा फोडणीचा भात खायला साध्या आणि सोप्या पद्धतीनं. तिखटा मिठाने व्यवस्थित करा. कसा वाटला ही फोडणीचा भात गरम गरम या खायला आणि मला कमेंट करून जरूर सांगा.